ज्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. तर सगळ्यात पहिले येतं की आपण म्हणतो की एनर्जी, ऊर्जा आहे ना. तुम्ही जर बघितलं असाल आता मुंबईसारख्या ठिकाणी लोक काय करतात, आता गावाकडे काय की इकडं तिकडं शेतामध्ये इकडं तिकडं काम करून फिरते, बरोबर. मुंबईमध्ये काय की बसून काय होतं याच्यावरती माणूस ऑफिसमध्ये बसून जाळून जातो है ना. त्याला म्हणतात की किंवा कमी एनर्जीचं डाएट आहे ना, एनर्जी कमी कर. त्याला मला प्रोटीन म्हणत नाही, त्याला कधी पण म्हणतात की तू कार्बोहायड्रेट खाऊ नको, एनर्जी खाऊ नको, म्हणजे ऑइल खाऊ नको, फॅट खाऊ नको, काही ऑइली खाऊ नको म्हणतात ना, जास्त जाडा होतोय. मग त्याचं मागचं कारण सांगतेच मला उदाहरण सांगतील असे की एनर्जीमुळं काय होतं, आपल्याला ऊर्जा मिळते. ऊर्जा राहते. एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा. ऊर्जा म्हणजे कशासाठी, आता आपण बोलायलो, चालायलो, करायलो, हे सगळी एनर्जी झाली. हे प्रोटीन नाही, प्रथिने नाही. प्रथिने म्हणजे कशासाठी लागतात आपल्याला, मसल्स. म्हणजे आता जे काही बॉडी बिल्डिंग करणारे माणसं बघा, ते काय करतात, पावडर खातात, प्रोटीन प्रोटीन खातात. त्याच्यानंतर अंडे, अंड्याचं कोणतं खातात, ते पांढरा भाग, पांढरा, बरोबर का. पांढरा भाग काय खातात, तर पांढऱ्या भागामध्ये काय असतं, प्रोटीन असते. प्रोटीन त्यांना पाहिजे असतं कारण त्यांचे मसल्स वाढवायचे आहेत. मसल्स वाढणे म्हणजे काय, प्रोटीन. मसल्स म्हणजे काय, प्रोटीन. त्याच्यामध्ये 2-3 आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहेत. पहिलं की कोंबडीला एनर्जी लागणार आहे, एनर्जी. दुसरी प्रोटीन लागणार आहे, त्यानंतर कॅल्शियम लागणार आहे. कॅल्शियम कशासाठी, बॉडीची त्याची बोनची ग्रोथ आहे. अंडी देणारी कोंबडी असेल तर त्याला शेलसाठी लागते. त्यानंतर फॉस्फरस त्याच्यासोबतच. कॅल्शियम नुसतं नाही लागत, आपलं याच्यामध्ये जे बोनमध्ये जे कॅल्शियम असतं, हाडामध्ये जे कॅल्शियम असतं, ते कॅल्शियम, फॉस्फरस सगळे मिनरल सगळे मिळून असं त्याची जी स्ट्रेंथ आहे ती वाढलेली असते. आणि त्याच्यानंतर आहे लायसिन, मिथिलिन, हे जे आहे ते पण घटक त्यासोबत असतात. आणि त्यासोबत महत्त्वाचे आहे की मिनरल्स, विटॅमिन्स जे आहे ते पण काही महत्त्वाचे मेडिसिन आहे, जसं अँटीऑक्सिडिओसिस आहे, भरपूर काही आहेत अशा मेडिसिन्स आहेत. तर महत्त्वाचं सगळ्यात पहिले की कोंबडीचं जे खाल्ल्यानंतर कसं जातं, त्यासाठी इंटेस्टाईनची जी आहे, कोंबडीतून खाल्ल्यानंतर इथं काय असतं, इथं बघा तुम्ही, इथं साठलेलं असतं, त्याला क्रॉप म्हणतात है ना. त्या क्रॉप नंतर काय जातं, इथं पेठा असतं मागे, पेठा पण द्यायला जातं. असं जिथं की तुम्ही बघितलं असेल, कटिंग केल्यानंतर काय होतं, तिथं माती, दगडं वगैरे निघतात है ना. गिजाड म्हणतात, पेठा म्हणतात, काही ठिकाणी मराठीमध्ये वेगळं, आम्ही गिजाड म्हणतो त्याला. त्या दोघांच्या एक पहिलं बोल आहे आणि दुसरा एक मोठा जो बोल आहे, त्याच्यात जॉईंट करणारा एक भाग असतो, त्याला म्हणतात प्रोव्हेंट्रिक्युलस. त्याच्यानंतर हे जो भाग आहे हा दिसतो असा, हा लिव्हर आहे. हा लिव्हर आहे. लिव्हर म्हणजे काय, कलेजी, लाल कलरची कलेजी वगैरे असते. त्याच्यानंतर जे आहे ते पहिले काय आता छोटे आतडे असतात आणि नंतर मोठे आतडे असतात. अशा प्रकारे काय होतं, यांचं डायजेशन होतं. तर तुम्हाला जसं मी सांगितलं की आपल्याला एनर्जी लागणार आहे, म्हणजे ऊर्जा लागणार आहे, म्हणजे प्रोटीन लागणार आहे. ते एनर्जी कशातून मिळते, प्रोटीन कशातून मिळते है ना, कॅल्शियम कशातून मिळतं, फॉस्फरस कशातून मिळतं, ह्या मिनरल्स कशातून मिळतात वेगवेगळे, हे सगळं आपल्याला आता बघायचं आहे. तर तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये बघा, हे जे दिसायला तुम्हाला आहे ना, पहिलं काय आहे, मक्का आहे, बरोबर. पहिला जो आहे ना मक्का आहे, दुसरा बघा गहू आहे ना, त्याच्यानंतर तिसरा ज्वारी आहे, नंतर तांदूळ आहे, बरोबर. तर तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला कळत असेल की इथं लिहिलेलं आहे काहीतरी, इथं लिहिलं आहे 3300 किलो कॅलरी, इथं 3150 किलो कॅलरी, इथं 3250 किलो कॅलरी, त्यानंतर इथं 2640 किलो कॅलरी, आणि नंतर तांदळामध्ये 2680 किलो कॅलरी. हे काय आहे, याच्यामध्ये या घटकामध्ये एवढी एनर्जी आहे, त्यात कॅलरीज ना, हां त्या कॅलरीज आहे, म्हणजे त्या एनर्जी आहे, किलो कॅलरीज या काय आहे, एनर्जी आहे. त्याच्यासोबतच इथं CP लिहिलेलं आहे. 8 ते 9% याच्यामध्ये असं नाही की फक्त एनर्जी आहे, याच्यामध्ये काय आहे, याच्यात प्रोटीन पण आहे, पण किती टक्के आहे, कमी आहे, 8 ते 9% आहे, याच्यात 12 ते 15% आहे, याच्यात 9% आहे, याच्यात 11% आहे, याच्यानंतर 7% आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन पण असते आणि एनर्जी पण आहे, पण एनर्जी जास्त आहे. एनर्जी 3300 किलो कॅलरी. बाकीच्या जेवढे काही आपल्याकडे घटक आहेत, जसं सोयाबीन असेल, त्यानंतर कॉटन सीड आहे किंवा सनफ्लावर, वेगवेगळे केक आहेत किंवा हे आहेत, त्याच्यामध्ये त्याच्या कम्पॅरेटिव्हमध्ये याच्यामध्ये एनर्जी काय आहे, जास्त आहे. आता बघा 3150पेक्षा याच्यामध्ये मक्यामध्ये. तर आपण काय करतो, आपल्या याच्यामध्ये मक्का हा आपला हेडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक. मक्का जो आहे कशाचा घटक आहे, मग एनर्जी, प्रोटीन नाही, एनर्जी. पण प्रोटीन पण त्याच्यासोबत ते थोडं देतं.
प्रोटीन नाही असं नाही की त्याच्यामध्ये प्रोटीन पण आहे थोडं, बरोबर का? तर हे काय म्हणतात आपण मेजरमेंट. तर याच्यामध्ये आता तुम्हाला एवढे ऑप्शन आहेत, तर याच्यामध्ये आपला मक्का काय आपण हे वापरतो? एक नंबर. हां, तर मक्का कशामुळे आपण मक्का हे करतो? अंडे. मक्का आपल्या याच्यामध्ये आपण रेग्युलरचे मक्का खातो का? माणसं मक्का खातात का? नाही. आहे ना. माणसाचं आणि मग कोंबड्यांचं कॉम्पिटिशन आहे का मक्क्यासाठी? नाही. समजा आपण गहू आपण हे पण खातात, गव्हाचे तर किती सारे प्रकार आहेत, ब्रेड वगैरे, पोळ्या, चपात्या सगळे झालं, खूप झालं आहे ना. समजा आपण कोंबडीलाही गहू टाकायला लागलो आणि आपण आहे तर मग गव्हाची डिमांड जास्त होईल, गव्हाला रेट जास्त आहे, बरोबर का? तर मग ते रिकवर झाले पाहिजे. हां, तर मक्का काय आहे, मक्का इझिली अवेलेबल आहे. हम्म. आपलं ह्युमन कन्झम्पशन बोलतो ना आपण, माणसाच्या खाण्यामध्ये नाही आहे, जास्त प्रमाणात नाही आहे. तर याच्यामुळे आपण काय करतो, मक्का हा कोंबडीसाठी आपल्याला काय आहे, मुख्य जे आपण एनर्जी सोर्स जे आहे ना, मेन एनर्जी सोर्स म्हणून मक्का बनवतो. कधी कधी काय होतं, मक्क्याचे प्राइसेस जास्त होतात, जसं आता मागे झाला होता मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, कारण की त्याला कशामुळे झालं, एक तर जास्त डिमांड आहे, दुसरी गोष्ट की तेवढं प्रोडक्शन झालं नाही आहे ना. मक्क्यावरती काय ते अमेरिकन सोल्जर आळी आली होती किंवा क्लासिक पेपरमध्ये वगैरे, त्याच्यामुळे मक्क्याचं प्रोडक्शन तेवढं झालं नाही, तर मग डिमांड नाही. तर मग आपल्याला मक्क्यासाठी अल्टरनेटिव्ह एवढीच आहे. मक्का जर आहे, मक्काचे रेट जर वाढलेले असेल तर आपल्याकडे 50% आपल्याला 50 किलो मक्का टाकायचा आहे 100 किलोमध्ये. म्हणजे आपल्याकडे 50 किलो आपण महाग जातो, तर आपण काय केलं, समजा 25 किलो मक्का घेतला, 25 किलोमध्ये 12.5 किलो हे घेतलं, 12.5 हे किलो केलं आणि मग मक्का मिसळून आपण त्यात टाकलं. तर मक्का मेन आहे. त्यानंतर गहू पण टाकू शकता तुम्ही, हे पण टाकू शकता, बार्ली पण आहे, तांदूळ पण आहे, हे एनर्जी सोर्सेस आहे. एनर्जी. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ते इन्ग्रेडियंट आहे, ते काय आहे, मुख्य घटक आहेत, बरोबर का? आता हे जे घटक आहेत हे प्रोसेस आहे, म्हणजे त्याला अल्टरनेटिव्ह थोडंसं काय करू शकतो आपण, सगळाच मक्का टाकण्याच्या ऐवजी आपण थोडंसं 50 किलोच्या ऐवजी आपण 40 किलो मक्का टाकून व्हाईट राईस ब्रँड टाकला, राईस पॉलिश टाकलं, तर त्याच्यामुळे काय होतं, थोडासा रेट ॲडजस्ट होतो आणि थोडंसं कम्पॅरेटिव्हली त्याच्यापेक्षा स्वस्त असतं. तर याच्यामध्ये बघा तुम्ही, जसं गव्हाचा कोंडा आहे हा, त्याच्यामध्ये 1580 किलो कॅलरी एनर्जी आहे. त्यानंतर राईस ब्रान आहे, तांदळाची जे राईस मिल असते त्याच्यामध्ये याचं बाय प्रोडक्ट आहे तांदळाचा, तर याच्यात 1900 किलो कॅलरी आहे. त्यानंतर राईस पॉलिश एक आहे, त्याच्यातून तेल काढल्यानंतर ते जे पॉलिशिंग होती सगळी झाल्यानंतर जो उरलेला असतो त्याला राईस पॉलिश म्हणतात, त्याला 2700 किलो कॅलरी आहे, एनर्जी एवढी आहे. आणि ऑइलमध्ये बघितलं तर तुम्ही किती आहे, 7,000 9,000. मग आपण काय म्हणायचं, सगळ्यात जास्त तर ऑइलमध्ये आहे, मग नुसतं ऑइल टाकायचं का, नुसतं ऑइल टाकता येत नाही. तर ऑइल फक्त आपल्याला पूर्ण जेवढं तुमचं फीड बनत असते त्याच्या फक्त जास्तीत जास्त आपण 5% टाकू शकतो, जास्तीत जास्त 5%. सगळ्यात जास्त आपण 2 ते 3% आपण यूज करतो, जास्तीत जास्त आपण काय करू शकतो, 5% टाकतो. तर आणि ऑइल जे आहे ते ब्रॉयलरच्या फीडमध्ये जास्त यूज केलं जातं, लेअरच्या फीडमध्ये यूज होत नाही तेवढ्या, सहसा यूजच करतो लेअरच्या फीड. ब्रॉयलरमध्ये काय एनर्जी जास्त लागते, तुम्हाला दाखवतो नंतर. तर ह्याच्यामध्ये काय एवढे वेगवेगळे जेवढे काही फॅक्टरी असतात त्याचं बाय प्रोडक्ट आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे, मक्काचं आपलं एनर्जी, जेवढे काही एनर्जीचे आहे, ऊर्जाचे जेवढे सोर्स होते ते आपण बघितले. आता याच्यानंतर दुसरा काय भाग आहे आपला, प्रोटीन आहे ना. आता प्रोटीन बघायचं, कारण आपण एनर्जी एनर्जी बघितली. आता प्रोटीन कोणत्या याच्यामध्ये आहे, तर सोयाबीन मिल आहे, सोयाबीनची जी पेंड आहे त्याला आपण प्रोटीन आहे. सोयाबीनची पेंड बघितली का तुम्ही, त्या गाय बैलाला टाकतात तिथं. हां, गाय बैलाला तर आपण सहसा शेंगदाणा पेंड वगैरे टाकतो. सोयाबीनची पेंड जी आहे ते सहसा आपण पोल्ट्रीमध्ये होती, हे सोयाबीनची दिसायला का तुम्हाला आहे ना. सोयाबीनची पेंड जी आहे ती कशी तयार होती माहिती आहे का तुम्हाला, बघितलं का, तुम्हाला आयडिया आहे का? नाही, मका मी माझ्या आईकडे लावलेला आहे, तर तो चालतो. हां. शेंगदाणा पेंड कशी तयार होती, त्यातली शेंगदाणाची पेंड शेंगदाण्याचं आपलं जे हे काढतात ना, काय गाड्यावरून गाण्यावरून काढतो, हां. उरलेलं काय ते सगळं, ते सगळं ते पेंट होते. मग मुख्यतः सोयाबीनचं दळच आहे, तेल काढल्यानंतर तेल काढून घेतात. हां. एवढ्या मोठ्या मोठ्या रिफायनरीज आहेत भारतामध्ये. आता तुम्ही सोयाबीन तेल भेटत नाही का मार्केटमध्ये, भेटेल. मग ते जास्त उरलेलं काय आहे, वापर. मग ते चोथा म्हणतो त्याला, उरलेलं ते कुठे गेलं, तेच ते सोयाबीन हां. तेल.
बरोबर आहे की? अच्छा. तर सोयाबीनच्या मोठ्या मोठ्या रिफायनरी हे बरं हे तुम्ही सांगितलं बरोबर जे पुढे निघत झाली ते जाऊन चौकशी करतात काय तर सोयाबीनचे जे काही मोठ्या मोठ्या रिफायनरीज असतात तर त्यात काय करतो कच्चं सोयाबीन काय करतात ते थोडंसं भाजल्या जातं आणि भाजून नंतर काय करतात त्यामध्ये काय होतं ते तेल काढून घेतात पूर्ण तेल काढून घेतल्यानंतर उरलेला जे काही भाग राहतो त्याच्यात प्रोटीन असतं आपल्याकडे ते सोयाबीनचे हे भेटतात चंक म्हणतो आपण त्याला सोयाबीन न्यूट्रेला काय ते असते ते सोयाबीन भाजी खातो ना छोटे सोयाबीनच राहतात ते सोयाबीन पाण्यात सोयाबीनच टाकतो. होतो ना आपण त्याला हां. म्हणजे सोयाबीन काय खातात आपण सोयाबीन ते काय खातो ते काय? पाण्यामध्ये भिजवून आहे ना करतात ना भाजी आपली हम्म. आपण त्याला म्हणतात ते व्हेज चिकन येते आमच्याकडे व्हेज चिकन म्हणतात बरोबर की नाही खातो की नाही हम्म. मग काय खातो कारण त्यात प्रोटीन आहे चांगले आहे का नाही ते चांगले आहे खायला तुम्ही प्रोटीन बघा याच्यामध्ये 45 ते 48% प्रोटीन असतं अच्छा. सोयाबीनच्या याच्यामध्ये 45 ते 48 तर याच्यात एनर्जी पण आहे थोडीशी 25 ते 60 आहे 25 ते 50 एनर्जी पण आहे ना त्याच्यात असं नाही की एनर्जी नाही आहे कारण सगळं तेल काढून थोडं तर तेल माहीत किती काढून थोडं तर तेल आहे तेल आलं म्हणजे काय एनर्जी आहे एनर्जी तेल म्हणजे एनर्जी आहे ना तेल म्हणजे काय थोडं तेल राहिलं तर एनर्जी आहे 2500 काय आहे याच्यामध्ये एनर्जी आहे Energy. पण मेन घटक काय प्रोटीन आहे प्रोटीन किती आहे 45% गव्हामध्ये थोडं सोयाबीन टाकून पण दळलं ना तर चपाती पण एकदम मऊ येते त्याच्यावर हां सोयाबीन टाकून. टाकतात ना सोयाबीन हो. टाकतात. त्यानंतर तुम्ही दुसरं जसं म्हणलं काकांनी सांगितलं की शेंगदाणा. शेंगदाणा पीठ त्याला ग्राउंडनट केक म्हणतात GNC केक म्हणतात है ना GNC केकमध्ये किती आहे 40 ते 44% आहे ना याच्यात बी एनर्जी आहे थोडीशी आता मक्याचा जो तुम्ही जर भाग बघितला असेल हे नाही आहे ना मक्का तुम्ही जर बघितला असेल मक्याचा दाणा जर बघितला असेल तुम्ही असा असतो असा आहे ना आपला हा बरोबर साधारण चौरस आहे की नाही हम्म. असा दाणा असतो बरोबर आता तुम्ही सांगा आपण हा दाणा जमिनीत टाकला ठीक आहे जमिनीत टाकला तर काय होतं रोप येतं तर रोप कसं काय त्याला हे सगळं कुठून भेटतं काय एनर्जी त्याला प्रोटीन जमिनीतलं पण जमिनीतून मिळतं अजून म्हणजे काही दगड वगैरे जे आपण जे म्हणतोय नाही खनिज पण त्या दाण्यामध्ये असते त्याला वाढवण्यासाठी त्या दाण्यामध्येच ते ड्राय झालं कोरडं होऊन काय केलं त्या दाण्यामध्येच आहे हां असतं की नाही आपण आता हे बघितलं एनर्जी कशात आहे त्या दाण्यातच तर आहे तर प्रत्येक झाड जे काय करतं प्रत्येक झाडाला जेवढ्या काही बिया असतात ते काय जमिनीमध्ये फक्त काय करतं त्याला ओलावा पाहिजे हो आहे की नाही त्याला ओलावा भेटलं तर त्याला रोप थोडं आलं. थोडं रोप आलं. मोठं होईपर्यंत काय असतं त्याचं त्याला जगू शकतो ते. त्याला तयार होईपर्यंत थोडंसं त्याला काय त्या दाण्यातूनच भेटायला या दाण्यामध्ये काय दोन्ही भाग आले म्हणजे प्रोटीन पण असतं एनर्जी हां तर तुम्ही ह्या मक्काचा जो खालचा भाग असतो त्या भागामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आहे आपल्याकडे प्रोटीनचं काय ते मक्याचं काय होतं स्टार्च वगैरे स्टार्चसाठी यूज होतो मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये काय होतं मक्याचा स्टार्च होते मक्यापासून दारू बनवली जाते डिस्टिलरी असते खूप काही मक्याचे बाय प्रोडक्ट आहेत मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तर मग बाकीचं ते जे मेन जे छोटा तुकडा असतो त्याच्यामध्ये तुम्ही जर शेंगदाणा तोडून बघितला तर मला मधामध्ये असतो की नाही शेंगदाणा हम्म. तर त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे तो मेन असतो तो प्रोटीन असतो तर याच्यामध्ये पण असतं पण हे एक दल आहे ते द्विदल आपण शिकलेलो असतो मराठी शिकलेला बघा ते द्विदल असतं आणि हे एक दल आहे तर याच्यामध्ये जे आहे या भागामध्ये जास्त प्रोटीन असतं तर हे जे मक्याचं ग्लुटेन आहे बघा कॉर्न ग्लुटेन आहे हा मक्याचाच आहे तर हा जो भाग आहे ना तो भाग आहे तर याच्यामध्ये प्रोटीन बघा 40 ते 60% आहे प्रोटीन जास्त प्रमाणात आहे आणि एनर्जी पण आहे तशाच प्रकारे मीठ मीन दिले बघा आहे ना मीठ मीन म्हणजे काय मोठ्या मोठ्या ज्या स्लॉटर हाऊसेस आहेत तर देवनारला कत्तर काय कत्तलखाना आहे तशाच कंपन्या पण आहेत कशाच्या जिथं म्हशी कापतात म्हशी कापल्या जातात आणि त्याचा एक्सपोर्ट होतो आपल्याला लेदर विदर कुठून मिळतं तिथून तर आहे लेदरच्या बॅग आहेत बेल्ट आहे सगळं काही येतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर लेदरचा हे होतो कशामुळे भेटतो कारण तिथं त्या कारखान्यामध्ये काय होतं त्या म्हशी कापल्या जातात आणि म्हशी कापल्याला काय होतं ते जे मीठ आहे आपल्या याच्यात तर खूप प्रमाणात कमी खातात पण कानपूर वगैरे आहे ना कानपूर वगैरे साईडला आणि इकडे तर जास्त आहे तर आपल्या ज्या अरब कंट्रीज आहेत जसं की दुबई
इस्रायल, त्या इजिप्त वगैरे तिकडं आपल्या इथून एक्सपोर्ट होतो. तो माल जो आहे तो एक्सपोर्ट होतो, मीठ जे आहे त्याचं. तर मग उरलेला काय कधी कधी असतो तुकडा राहतो, त्याला तुकडा राहतो ना, कटिंग करताना तुकडा पडतो है ना. मग त्याच्यामध्ये मासाचा तुकडा आला, त्याच्यामध्ये हड्डीचा तुकडा आला, ह्याचा आला, तर त्याचं सगळं मिळून तयार होतं असं, त्याला म्हणतात मीठ मिल. मीठ त्या कंपनीमधून ते काय करतात, एक ना एक वस्तू विकली गेली पाहिजे, त्याच्यामधून पण काय करतात ते असं मीठ मिल तयार करतात. त्यात बघा तुम्ही 40 ते 50% काय आहे प्रोटीन. कारण ते मासाचा तुकडा म्हणजे काय आहे, प्रोटीन. प्रोटीन आहे. त्याचबरोबर काय आपलं जेवला फिश ड्राय वगैरे फिश आहे ना. जेवला फिश जे बघितलं तुम्ही, जेवला फिश आपल्या इथे बनतं. हे झिंगावाला 60% जवळपास तुमच्या इथे 60% काय असतं प्रोटीन. हां त्याच्यामध्ये जेवला फिश, जेवला जवळणीच आहे. हा, आपण सुका जवळा. कोणतरी बाजारात मिळतो हा, सुक्का जवळा पण आपल्याला सुक्का सुक्का जवळा. टाकायचा. तर मार्केटमध्ये झिंगा वाटतं. मच्छीमध्ये हां, तर सुक्का जेवला जे आहे मार्केटमध्ये मिळतो प्रोटीनसाठी, तो आपल्याला टाकायचा आहे. 40 ते 50-60% त्याच्यात पण प्रोटीन आहे. पण आता हे वेगवेगळे घटक याच्यामध्ये एवढे प्रोटीन आहे. जसं आपण मक्का म्हणलं तर आपण टोटल फीड जेव्हा बनवत असतो तर मक्का आपण जास्तीत जास्त 60% टाकू शकतो. प्रमाणात सांगतो मी 60%, पर्सेंटेज मी सांगतो, लक्षात ठेवा. मक्का ते 60 किलो नाही, म्हणजे मी 1 टन माल बनवला असेल, 1 टन म्हणजे 1000 किलो. एका किलो मागे 600 ग्राम 600 ग्राम नाही, 6 एका किलो मागे 600 ग्राम 600, बरोबर. म्हणजे 1 टन बनवत असेल तर आपल्या एका टनामध्ये 600 किलो आला, 600 बरोबर. तर मॅक्झिमम आपण तेवढं जास्तीत जास्त टाकू शकतो. त्याच्यावर समजा तुम्ही 600 किलो ते 60 किलो 70%, 80% टाकलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणजे त्यांना प्रॉपर जे घटक जे आहेत ते मिळत नाही. भेटत नाही. ते काय करतात, इम्बॅलन्स करून टाकतात. फीड जे आहे कमी जास्त होऊन जातं. तर आपल्याला सगळ्यात जे आहे तसं आता हे जर बघितलं तुम्ही तर सोयाबीन जर बघितलं तर 30 ते 40% आपण हे टाकू शकतो. तर जसं बघितलं आता हे याच्यात जास्त प्रोटीन आहे, तर आपण हे मीठ मिल आहे जे म्हणलं तुम्हाला कत्तलखान्याचं, ते फक्त जास्तीत जास्त 5% टाकू शकतो आपण. 5%च्या वर जास्त आहे. जेवला फिश आहे ते 10%च टाकू शकतो, 10%च्या वर नाही टाकू शकतो. आपलं टोटल जे फीड आहे त्याच्या फक्त 10% टाकू शकतो. शेंगदाणा पेंट तसंच आहे. त्यानंतर हा कॉर्न प्रोटीन जे आहे हे पण तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही 10% टाकू. तर ह्या सगळ्यांना काय रिस्ट्रिक्शन. आता हे सगळे झालं, पहिलं बघितलं आपण ऊर्जा बघितली, त्यानंतर बघितलं आपण प्रोटीन है ना. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत कॅल्शियम फॉस्फरस आहे ना. कॅल्शियम बी महत्त्वाचं आहे. हाडं आहे किंवा अंडी आहे त्याला पण कॅल्शियम लागतं, फॉस्फरस लागतं. तर मग कॅल्शियम फॉस्फरससाठी काय आहे, मार्केटमध्ये मिळतं, एक मिळतं डाय कॅल्शियम फॉस्फेट नावाचं पावडर, त्याला आपण DCP म्हणतो. ठीक आहे, DCP मिळतं. त्यानंतर मोनो कॅल्शियम फॉस्फेट मिळतं. तर DCP मध्ये कॅल्शियम किती % आहे, 21% कॅल्शियम आहे आणि फॉस्फरस किती आहे, 20% आहे. तर याला आपण महत्त्वाचं काय म्हणतो, फॉस्फरस सोर्स आहे. DCP हा फॉस्फरस सोर्स आहे. दुसरं बोन मिल, जसं तुम्हाला आता म्हणलं मी, बोन मिल जे आपण याच्यासाठी होतं त्याच्यामध्ये काय आहे, कॅल्शियम पण आहे, 26% कॅल्शियम आहे आणि 13% फॉस्फरस आहे. का बोन मिलमध्ये जसं आपण हाडात मासाचं जसं मीठ मिल बघितलं तसं बोन मिल, मोठे मोठे कत्तलखान्यामध्ये जे बारीक भुगा करणार त्या हाडांचा, तर त्या हाडामध्ये काय कॅल्शियम होतं. तर किती टक्के आहे, 26% कॅल्शियम आहे. त्याच्यानंतर लाईस्टो पावडर जे आपला चुना म्हणतो ना असतो. तर चुना कोणचा, जे प्रोटीनच्या खाद्यासाठी वापरला जातो. चुना 2 प्रकारचा असतो. एक खाद्याची जी क्वालिटी, खाद्यासाठी जे वापरला जातो चुना वेगळा आहे. जसं आपला चुना तंबाखूसाठी खातात ते चुना क्वालिटी वेगळी आहे आणि आपण जो पेंट करणारा चुना आहे तो चुना क्वालिटी वेगळी आहे. खाद्यासाठी जो चुना वापरला जातो त्याला म्हणतात लाईमस्टोन पावडर. त्यात फक्त कॅल्शियम कार्बोनेट जे आहे ते 38%, त्यात फक्त कॅल्शियम आहे, त्यात फॉस्फरस नाही, फक्त काय कॅल्शियम आहे. आणि त्याच्यानंतर मार्बल ग्रीट आहे. मार्बल ग्रीट म्हणजे काय की आपल्या ज्या फरशा आहेत, फरशाचा जो तुकडा पडतो ते पण आपण कोंबडीला टाकतो, ते 38% आहे. हां, त्याच्यानंतर 38% आहे. आणि त्याच्यानंतर आपण कोंबडी आपल्याला दर्गा वगैरे निघतात ना. त्यानंतर शेल ग्रीट आहे. शेल ग्रीट म्हणजे आहे का, शेल ग्रीट बघितलं तरी, शेल ग्रीट जसं मार्बल ग्रीट म्हणतात याचा तुकडा, तर शेलचा तुकडा. शेल म्हणजे काय, आपले शिंपले येतात मोठे मोठे हां समुद्राच्या किनारे, बरोबर, एवढे येतात, मोठे होतात. हो, समुद्र आपला लक्षात आलं. कर्नाटकमध्ये बघा, बँगलोर या साईडला किंवा गुजरातमध्ये या साईडला मोठे मोठे ते शिंपले कलेक्ट करतात.
तर शिंपल्याला काय करतात ते बारीक तुकडा करतात त्यांचा Powder. ग्राइंड करतात. पावडर नाही करतात, ग्राइंड करतात. पावडर नाही खाऊ घालायचं. तुम्हाला दाखवतो त्याची फोटो. हे बघा, हे जो पहिला आहे तो डाय कॅल्शियम फॉस्फेट आहे ना, LSP पावडर आहे. हे असं LSP, पावडर, हे हा. बी असंच असतं पांढरं पावडर. त्यानंतर हे शिंपले शेलग्रीट आहे. शेलगे शिंपले दिसायला का तुम्हाला? हां, असंच कोंबडीला टाकायचं. हे असं. पुढे करून हां, आणि त्यानंतर हे मार्बल ग्रीड आहे. पावडर नाही देतो. हां पावडर कसं काय एवढं आहे खाणार? हां ऑर्डर नाही झाली माझं काय मिक्सर होते आपण ग्राइंडिंग करतो ग्राइंडर कोंबडी कापल्यानंतर चिकन चॉपवरती गेली बघ ना काही आतमध्ये दगड वगैरे गेले मिळतात ना बारीक गेले नसेल तुम्हाला माहीत नसेल कदाचित. तर ते जे पेठा कापला जातो ना पेट्यामध्ये नाही. पेटा हा ना, त्याच्यात काय नाही कसं दगड निघतात. तो जो तिथं जो त्याला आम्ही म्हणतो कोंबडीची जी काय आहे ते ग्राइंडिंग मशीन असते. हम्म. त्याचे मसल जे असतात ते सगळ्यात स्ट्रॉंग असतात. त्याच्यामध्ये ते हे होतं म्हणजे हां, तो कुका होतं ते असं विरघून जातं. आता का ते बारीक आणि हे पावडर का नाही खावं लागायचं, हे का खावं लागायचं? आता तुम्ही जर कोंबडीला अंड प्रत्येक तुम्ही बघितलं, कोंबडी अंडी देणारी कोंबडी जर कापली असेल किंवा कापलेली असेल कधी याच्यावर बघितलं अंगुरासारखी गुच्छ राहतात. हां हां पिवळे आणि एक असं की नाही? एक अंडा नरम असते आहे की नाही? तर ते एक सुरू झालं की दुसरं ते चालूच असते. मग त्यासाठी आपल्याला कवचसाठी काय लागणार? कॅल्शियम लागणार. तुम्ही अंडी देणारी कोंबडी बघा, अशी जाड असते का? कधी जाड असते बघितली का? नाही, तुम्हाला नाही. अंडी देणारी. Medium. मांदाळलेली एकदम तिला आपण मांदाळलेली बोलतो लोकरी बारीक असते ना, अंडी देणारी कोंबडीचं वजन जास्तीत जास्त 1200-1300 ग्राम, हां. मॅक्झिमम 1500 ग्राम आहे ना. आणि तिच्या बॉडीमधलं जे कॅल्शियम आहे त्या डिपॉझिट करतात, त्यामुळे ते हलकी होते आणि मग खाल्लेलं कॅल्शियम ते बोनमध्ये त्याच्या तिथून डिपॉझिट केलं. तर याच्यामध्ये जेव्हा आपण पावडर फॉर्ममध्ये जेव्हा टाकलं तिला कॅल्शियम, काय होतं, तिनं जेवढं खाल्लं, समजा आपण कॅल्शियम पावडर फॉर्ममध्ये टाकलं, तिला इमर्जन्सी आता पाहिजे तर ते ॲब्झॉर्ब होतं आणि बाकीचं कॅल्शियम काय होतं बॉडी वाटी निघून जातं. गोष्टी वाटी जे आहेत गोष्ट पडतील त्यातून ते कॅल्शियम निघून जातं. मग जिला जेवढं लागलं तेवढंच गेलं. मग तुम्ही 5 किलो जरी टाकलं, 5 किलो मग 2 किलो सुद्धा तिला लागलं, बाकीचं तर निघून गेलं. मग अजून लगेच दुसऱ्या दिवशी पण आहे रिक्वायरमेंट. मग हे काय याचं काय काम होतं? हे काय करतं की ते जे पेठा आहे त्या पेठ्यामध्ये जाऊन काय बसतं, हे शेलगिरी जाऊन बसतं. म्हणजे तिथून काय करतं हळूहळू थोडं release घेतं. काय होतं की बॉडीची जशी रिक्वायरमेंट आहे तशी तिला ती देतात. देतात. आपल्याला दोन्ही गोष्टी पाहिजे, एक तर फास्ट पण पाहिजे. मग आपण काय करतो, फास्टसाठी पावडर टाकतो आणि एक स्लो पण पाहिजे, थोडं थोडं निघायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, शेलगिरीतून पाहिजे कॅल्शियम रेग्युलर तिला काय भेटलं पाहिजे, त्याच्या बॉडीला कॅल्शियम रेग्युलरली भेटलं पाहिजे. तर दुसरे महत्त्वाचे घटक असतात की पावडर जे आपण टाकले जातो, जसं की प्रत्येक याच्यामध्ये लायसिन, मिथ्योनिन नावाचे काय अमिनो ॲसिड्स असतात. म्हणजे आता हे जे घटक आहेत याच्यापासून प्रोटीन तयार होतं. तर ह्याची पण आवश्यकता कोंबडींना असते. आपण कोंबड्यांच्या खाद्यामध्ये हे पण टाकतो. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बघता एल लायसिन आहे, मिथ्योनिन आहे, DL मिथ्योनिन काय करतो आपण काय करतो खाद्यामध्ये टाकत असतो. हे पावडर फॉर्ममध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन एवढं आपल्याला हे जास्त नाही, समजा 900 ग्राम, 1 किलो एका टनाला, एका टनाला 1 टन म्हणजे आपण 900 ग्राम असे खूप कमी याच्यात टाकतो, जास्त नाही. आता त्यासोबत आपल्याला विटॅमिन्स टाकायचे आहेत. विटॅमिन्स पण गरज आहे. विटॅमिन A, D3, K है ना. आपण जसं आता म्हणता की आपण तर विटॅमिन्स खात नाही कधी, आपण कधी माणसं तर खात नाही. मग कोंबडीला विटॅमिन द्यायची काय गरज आहे? कोंबडीची ग्रोथ करावी. आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य खातो. आज समजा संत्रा खाल्ली, आज केळी खाल्ली, त्याच्यामध्ये काय असतं विटॅमिन आहे ना, विटॅमिन्स वेगवेगळ्या याच्यामध्ये. कोंबडीला आपण काय द्यायचं, फक्त मक्का सोयाबीनचं खाद्य द्यायचं, तिला कुठून भेटणार नाही विटॅमिन. मक्का सोयाबीनमध्ये जेवढं आहे तेवढंच भेटणार आहे. मक्का सोयाबीनमध्ये आहे विटॅमिन, पण जेवढं कमी प्रमाणात आहे. तर तिची रिक्वायरमेंट जास्त आहे ना, तिची रिक्वायरमेंट जास्त आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, विटॅमिन्स प्रीमिक्स मिळतं मार्केटमध्ये. विटॅमिन प्रीमिक्सचं पावडर मिळतं. विटॅमिन प्रीमिक्सचं वेगवेगळ्या एजनुसार आपल्याला ते द्यायचं आहे. त्याचप्रमाणे विटॅमिन सोबत काय करायचं असं विटॅमिन C वगैरे पावडर जे आहे हे ॲडिशनली आहे. म्हणजे तुम्हाला स्ट्रेससाठी उन्हाळ्यामध्ये आपण ते विटॅमिन C वगैरे देतो. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला बघितलं विटॅमिन सांगितले आता
त्याचप्रमाणे आपल्याला मिनरल्स द्यायला लागतात. आता महत्त्वाचे 2 जे खनिजांचे हे आहे, कॅल्शियम फॉस्फरस तर आपण दिला कशातून, DCPमधून दिला, आणि शेलग्रीट आहे आपल्याकडे किंवा मालबर्गीट आहे त्यातून दिला. त्याचबरोबर आपल्याला ह्या सर्व आयरन वगैरे आहे याला म्हणतो आपण मायक्रो मिनरल्स, म्हणजे छोटे जे आहेत कमी प्रमाणात लागणारे मिनरल्स आहेत, जास्त नाही. म्हणजे समजा 1 ग्राम एकदम मिलीग्राम एकदम टाईप, कमी. पण सोन्याच्यासारखं. हां, सोन्यासारखं. पण त्याची रिक्वायरमेंट आहे. तुम्ही जर बघा आपल्या घरी समजा आई बहीण किंवा ताई आपली कोणी जर प्रेग्नंट असेल तर डॉक्टर काय करतात, झिंकच्या गोळ्या देतात आणि आयरनच्या गोळ्या देतात. का आयरनच्या गोळ्या देतात? कारण की त्यांच्या बॉडीसाठी आणि बाळाची वाढ असतील त्यासाठी पण त्याची रिक्वायरमेंट आहे. खाद्यातून तेवढं भेटत नाही त्यांना, ॲडिशनली पोटात जे बाळ वाढत असतं त्यासाठी. पण ह्याच्यामध्ये आपण जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण काय देणार आहोत, फक्त मका सोयाबीन जर खाद्य दिलं यात कमी प्रमाणात आपल्याला ह्याचं जर कमी जर झालं तर ह्या जर काय होतं, कधी वाढ होत नाही हे ना, त्यांचे पॅरालिसिस होतो कोंबड्यांना. समजा हे भेटलं नाही, झिंक भेटलं नाही है ना, तर काय होतं, पॅरालिसिस होतो कमी प्रमाणात होतं. 80 ppm आहे त्याचं, तर त्या प्रमाणात जर भेटलं नाही तर पॅरालिसिस होतो, पंख बरोबर येत नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्याच्यासाठी याला म्हणतात मिनरल प्रीमिक्स. जसं विटॅमिन प्रीमिक्स आहे त्याचप्रमाणे मिनरल प्रीमिक्स पण मिळतं. हे मिनरल प्रीमिक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे रेडीमेड. त्याचा जो डोस दिलेला आहे त्या डोसप्रमाणे आपल्याला टाकायचा आहे. त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे डोस आहेत. आता याच्यासोबत काय करतो आपण की आता हे मुख्य घटक झाले, त्याच्यासोबत पक्ष्यांची वाढ चांगली होणे, एक प्रोडक्शन जास्त येणे, निर्जंतुकीकरण म्हणजे पक्ष्यांना कोणताही रोग न होणे, याच्यासाठी काय करतो काही गोष्टी टाकतो. आता तुम्ही जर लहान मुलांना बघितलं असलं की जेवणच करत नाही, डॉक्टरकडे घेऊन जातात की जेवणच करत नाही, पचतच नाही त्याला, काय होतं मग डॉक्टर काय करतो, एन्झाईम्स देतो कधी कधी आहे ना. त्याचप्रमाणे पोटामध्ये काय होतं, पोटाचं जे आपण म्हणतो की छोटे आतडी मोचडे आहेत ते जर चांगले असतील आहे ना, तर तुमची पचनक्रिया जर चांगली असेल तर तुमची हेल्थ चांगली असते, बरोबर आहे. त्या पचनक्रियेसाठी काय करतो आपण, काही असे वेगवेगळे जसं ऑर्गॅनिक ॲसिड आहे, जसं कोकोनिक ॲसिड आहे, ते ब्युटेरिक ॲसिड आहे, ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याला ॲसिडिफायर म्हणतो. ते ॲसिडिफायर काय करतो आपण त्या पक्षाच्या खाद्यामध्ये जे आहे ते टाकत असतो. त्याचबरोबर एन्झाईम्स आहेत काय, त्याचबरोबर दही, आपण जे प्रोबायोटिक्स म्हणतो, प्रोबायोटिक्स मार्केटमध्ये भरपूर आहे ना. आपण दही म्हणजे काय, दही खा म्हणजे चांगलं राहतं, पोट चांगलं राहतं म्हणतात. ते दही म्हणजेच काय, प्रोबायोटिक्स. ते प्रोबायोटिक्स. आता आपण कधी कधी काय करतो, याच्यामध्ये आपलं जे फीड जे आहे त्याच्यामध्ये फीड खराब होऊ नये म्हणून काय करतो, दैवात ठेवतो. हां. तर दुसरी गोष्ट आहे की उन्हाळ्यामध्ये आपण काय करणार की पावडर. हां, तर आपण काय करायचं, उन्हाळ्यामध्ये इलेक्ट्रोलाइट पावडर फॉर्ममध्ये जसं आपलं पावडर देतो ते पावडर फीडमध्ये टाकायचं आहे ना. तर कोंबडींना पण त्रास होतो ना उन्हाळ्याला, ते इलेक्ट्रोलाइट पावडर टाकतो. त्याचबरोबर हे टॉक्झिन बाइंडर आहे. आता टॉक्झिन बाइंडर कसं राहतं, तुम्ही मक्का बघितला, मक्क्याच्या खालच्या भागाला काळं राहतं बघा. मक्क्याचे दाणे जर बघितले कोरडे काळे काळे असतात. त्यानंतर तुम्ही जर याची जे पेंड बघितली आपली ग्राउंडनटची शेंगदाणा पेंड आहे, तर पेंडवर तेल जास्त असतं. तेलमुळे काय होते, बुरशी येते. तीच बुरशी आपण समजा जर कोंबड्याला टाकली, कोंबड्याचं मर तर ते होऊ नये म्हणून, किंवा तुम्ही फीड जे आहे समजा 7-7 दिवसाला एकदा बनवताय, ते तसं ठेवलं तर फंगस येऊ, तर त्याचं टॉक्झिन तयार झालं. ते टॉक्झिन तयार होऊ नये म्हणून काय करतो आपण, टॉक्झिन बाइंडर टाकतो. ते काय करते, टॉक्झिन हे पावडर आहे टॉक्झिन बाइंडर, त्याच्यातलं जर टॉक्झिन तयार झालं असेल त्यात काय करते, त्याला पकडतं आणि मिस्टेक तुम्ही नाही का बॉडीमधून काढून टाकतो. त्याच्या लिव्हरवरती, बॉडीवरती कोंबडीचा काही इफेक्ट होत नाही. त्याला आपण टॉक्झिन बाइंडर म्हणतो. कोंबडीला एक आजार होतो, कॉक्सिडिओसिस किंवा आजार किंवा आपण बोलतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी. आता मग सांगतो कॉक्सिडिओसिससाठी काय करतो आपण, एक औषध टाकतो, त्याला अँटी कॉक्सिडियम म्हणजे ॲम्प्रोलियम म्हणतो. तर आपण काय करतो, सहसा की पावसाळ्यात सहसा तो रोग होतो है ना. पावसाळा कधी सुरू होतो आपला, जूनपासून. तर आपण काय करायचं, असं अँटीऑक्सिडियम जे आहे, ॲम्प्रोलियम जे आपल्या औषध आपल्या खाद्यामध्ये टाकायचं आहे, तर खाद्यामध्ये टाकायचं कधी पावसाळ्यात जेव्हा सुरू होतं त्या 2 आठवडे अगोदरच आपल्या खाद्यामध्ये टाकायचं. आणि समजा जरी आपल्याकडे येत असेल नाही येत असेल, आपण आपली काळजी घेतलेली बरी आहे ना. आपण वॅक्सिन जसं कोरोनाचं वॅक्सिन लावले, येऊ न येऊ पण आपल्याला कोरोना, तसंच आपल्याला काय करायचं आहे, ॲम्प्रोलियमचं जे आहे ॲम्प्रोलियम आपल्या खाद्यामध्ये टाकायचं. त्याचबरोबर काय अँटीबायोटिक्स पावडर फॉर्ममध्ये पण मिळतो.
अँटीबायोटिक जे येतात ते अँटीबायोटिक्स काही पावडर फॉर्ममध्ये मिळतात. ते अँटीबायोटिक आपण पावडर याच्यामध्ये पक्ष्यांच्या खाद्यामध्ये टाकतो. वेगवेगळे लिओफॉक्सिसिन आहे, भरपूर आहे. क्लोरटेट्रासायक्लिन आहे, CTC वगैरे. आता याच्यामध्ये पक्ष्याला जे फीड आपण बनवणार आहे ते 3 टाईपचं फीड बनतो. ना तुम्ही बघितले असेल, एक गोळी आहे, याला गोळी म्हणतात भरपूर जागेवर. आणि एक ज्या या गोळीचे 2 तुकडे टाकतात त्याला क्रंबल म्हणतात. है ना, या त्याचे तुकडे दिसले, या गोळीचे तुकडे झाले की याचे काय झालं, क्रंबल. आणि त्याच्यानंतर असतो मॅश फीड म्हणतो. मॅश फीड म्हणजे काय, आपलं पावडर सारखं फीड आहे ना, ग्राइंड केलं. तर याला काय करतात, याला म्हणतो आपण फिलेट. फिलेटमुळं काय होतं बघा, ह्याच्यावर काय पावडर दिसायला का, नाही. सगळे घटक काय होतात, चिटकून राहिले. तर ते गोळी जर का त्यात वेस्ट काही होत नाही, पण ते तयार करण्यासाठी एक फिलेट मशीन वेगळी लागते. मार्केटमध्ये हे 3 वेगवेगळे अवेलेबल आहेत. तुम्हाला जर त्याप्रमाणे जे अवेलेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आता ही मशीन आहे बघा, हे ग्राइंडर आहे तुमचं आणि हे मिक्सर आहे. हे दिसायला का, ते मिक्सर आहे. याच्यामध्ये असं हे जे मिक्सर आहे त्याच्यामुळे काय होणार, ते असं फिरून सगळे घटक आपण ग्राइंड केले पहिले याच्यामध्ये.